पक्षी अंगणी उतरती, ती का गुंतोनी राहती किंवा गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. ऐसे असता भय कवन, शरण एका जनार्दन, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हो सरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची जगृपदाने गजेचा विचार जगृपदाने गजेचा विचार जगृपदाने गजेचा विचार जगृपदाने गजेचा विचार बाजी सद्गुरु दास तुका बाजी सद्गुरु दास तुका बाजी सद्गुरु दास तुका. महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे, ॐ भवानी सहितं नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. नमो पार्वती पतये हर हर सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 आणि वाजवा भजन करा विठ्ठला विठ्ठला. ज्ञानदेव विठ्ठला विठ्ठला. पक्षी अंगणी उतरती, ती का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. पैठण क्षेत्र निवासी संत एकनाथ महाराज, शांत एकनाथ महाराज आणि श्रीमंत एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा काही तत्वज्ञानाचा उद्बोध करताना 2 तत्वज्ञान आणि 2 प्रकारची उदाहरणं देऊन मानवी जीवन किती अशाश्वत आहे याची महती प्रतिपादन करणारा अभंग आजच्या या नैमित्तिक चिंतन सेवेच्या निमित्तानं आपल्या समोर गायला आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज मानवी जीवनाची इथली आपली जीवन प्रवासाची
पद्धती सांगताना पहिलं उदाहरण देतात अंगणात उतरणाऱ्या पक्ष्यांचं. अंगणामध्ये उतरलेले पक्षी आले, चोचीनं चारा टिपला, पोटाची खळगी भरली आणि तहानभूक भागलेले पक्षी तो थवा भुरकन उडून जातात. हे पहिल्या चरणाचा दाखला आहे, उदाहरण आहे. आपण सुद्धा संसारात तसंच असावं. कसं असावं? प्राचीन म्हणजे प्रारब्धाची दोरी देवानं दिलेलं आयुष्य आहे तोपर्यंत द्वितीय चरण. दुसरं उदाहरण दिलं तिसऱ्या चरणामध्ये, वस्तीला आलेला वस्तीकर. वस्तीकर म्हणजे पाहुणा. त्या वस्तीकरानं, त्या पाहुण्यानं आपला मुक्काम केला. मुक्कामाची वेळ कालावधी संपला आणि सकाळच्या सूर्योदयाला पाहुणा निघून गेला. आपणही वस्तीकरासारखं, पाहुण्यासारखं या संसारी जीवनामध्ये राहावं. तिसरं चरण. आणि जन्म मृत्यूचं भय एका जनार्दनाला शरण गेला असता निवारण होतं. अभंगाचं चतुर्थ चरण आहे. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. पुण्यसलीला भोजापूर खोऱ्यातलं म्हाळुंगी मातेच्या तटी वसलेलं हे कासारवाडी वाडीचं हे ग्राम आणि या गावातील एक अत्यंत सत्शील परदेशी परिवार. या परदेशी परिवाराच्या मातोश्री गंगा भागीरथी मातोश्री, पुण्य पावन मातोश्री छबुआई मदन सिंग परदेशी यांचं हे आज एकोद्दिष्ट श्राद्ध, पार्वन श्राद्ध, महालय श्राद्ध, आपल्या भाषेत वर्ष श्राद्ध किंवा प्रथम पुण्यस्मरण. आयुष्यामध्ये काही सोहळे घडतात. जन्म नावाचा सोहळा आहे, लग्न म्हणजे विवाह नावाचा सोहळा आहे आणि मृत्यू म्हणजे मरण नावाचा सुद्धा सोहळा आहे. वयाच्या 42व्या वर्षी जगाचा निरोप घेणारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणताय, आपुले मरण पाहिले मी डोळा. आपुले मरण पाहिले मी डोळा. आपुले मरण पाहिले मी डोळा. हे आपुले मरण पाहिले मी डोळा. हा सुख सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य, अनुपम्य. मरण नाम मृत्यू सुद्धा आपला सोहळा व्हावा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा, श्री संत सद्गुरु निवृत्तीनाथ दादांचा संजीवन समाधी सोहळा, आदिशक्ती मुक्ताई महाराजांचा वायू तत्वाचा संजीवन समाधी सोहळा, संत एकनाथ महाराजांचा जल समाधी सोहळा, श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा सदैव वैकुंठागमन सोहळा. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणो धनंजया जिया परी. आया है सो जाएगा राजा रंक फकीर. आम्हाला जन्माची तारीख माहित आहे, जन्माची वेळ माहित आहे, जन्माचं ठिकाण माहित आहे. ग्रामपंचायतीतून जन्माचा दाखला मिळतो, ब्राह्मण काकाकडून जन्माची कुंडली मिळते. मग जन्माच्या कुंडलीनुसार सगळे ग्रह तारे जुळवले जातात. काकांना म्हणावं, जसं जन्म कुंडली काढून दिली तसं जिवंतपणे मृत्यूची कुंडली काढून द्या. बघता काय माझ्याकडं? अजून तेवढा विद्वान काका जन्माला झाला नाही. जसा जन्म निश्चित आहे तसा मृत्यू निश्चित आहे.
एक 3 महिन्यापूर्वी संपूर्ण जगाला, भारत देशाला हळहळ व्यक्त करणारी, मनाला चटका लावून जाणारी, वेदना देणारी घटना त्या अहमदाबादच्या प्लेन क्रॅशनं घडली. आजही नवनाथ महाराज तो प्रसंग आपल्या डोळ्यापुढे. जवळजवळ 260-65 प्रवासी बसले होते. त्या हवाई सुंदरी त्या प्रवाशांचं स्वागत करत होत्या. पायलट त्यांच्या कामाकरता, टेक ऑफ करता रेडी होते. त्या विमानामध्ये कुणाची आई, कुणाचे वडील, कुणाचा भाऊ, कुणाची पत्नी, कुणाची चिली पिली मुलं सगळे त्या विमानामध्ये बसले होते. सगळं काही आलबेल होतं, सगळं काही सुस्थितीत होतं. अहमदाबादच्या विमानतळावरून, एअरपोर्ट वरून विमानानं उड्डाण केलं तिथपर्यंत बरोबर होतं, सगळं ठीक होतं. 3 मिनिटं 33 सेकंदानं जिथं मेडिकल कॉलेजमध्ये MBBS चे मुलं खैरनार दादा भोजन घेत होते, जेवण करत होते. MBBS चं कॉलेज म्हणजे ज्ञान मंदिर, जी MBBS ची मुलं उद्या देशातल्या लाखो लोकांची आरोग्य सेवा करणारे, त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्या विमानानं उड्डाण केलं ते 3 मिनिटं 33 सेकंदानं तेच विमान एका मेडिकल कॉलेजवर कोसळलं होतं. मेडिकल कॉलेज म्हणजे ज्ञान मंदिर, पण अवघ्या काही सेकंदात त्या ज्ञान मंदिराचं स्मशान झालं. ज्ञान मंदिराचं काय झालं बोला? स्मशान. कोण दिवसी यम येईल साधून, कोण दिवसी प्राण जाईल घेऊन, कोण दिवसी यम येईल चालून, कोण दिवसी प्राण जाईल घेऊन, जावे स्मशानी राहावे, देव ठेवील तैसे राहावे, देव ठेवील तैसे राहावे. समयासी सादर व्हावे, सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे, देव ठेवील तैसे राहावे, तैसे राहावे, तैसे राहावे. मरण्यापूर्वी जगता आलं पाहिजे. वाक्य ऐका जरा. मरण्यापूर्वी जगता आलं पाहिजे आणि मेल्यानंतर जिवंत राहिलं पाहिजे. सातशे वर्षानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज जिवंत आहे का? तर त्याचा आपण वारकरी मंडळींनी आत्मविश्वासानं छातीवर हात ठेवून उत्तर दिलं पाहिजे. हो, 700 वर्षानंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जिवंत आहे ज्ञानेश्वरीच्या रूपात. 400 वर्षानंतर तुकाराम महाराज जिवंत आहे का? तर त्याचा मी उत्तर दिलं पाहिजे. हो, 400 वर्षानंतर तुकाराम महाराज जिवंत आहे महाराजांच्या गाथीच्या रूपात. आपणही मरणार आहे आणि आपणही मेल्यानंतर 10वा होईल, 13वा होईल, महिने होतील, श्राद्ध होतील. पण मला वाटतं आपण सुद्धा मेल्यानंतर 5-50 वर्ष जिवंत राहिलो पाहिजे. माझं बोलणं कळतंय ना आपल्याला? आपणही मेल्यानंतर 5-50-100 वर्ष जिवंत राहिलो पाहिजे. ऐकत असाल तर ही वाक्य घेऊन जा. असं काम करा, असं काम करा की नाव झालं पाहिजे, नाहीतर असं नाव करा की काम झालं पाहिजे. उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, हो उत्तमाची बुरे कीर्ती मागे, हो उत्तमाची बुरे कीर्ती मागे, हो तू का मैंने का मरने उत्तर
वैसे नारायण. जी माणसं कीर्तीच्या मागे धावतात ना, लौकिकाच्या मागे धावतात, लौकिक त्यांच्यापासून दूर जातो. एक वर्ग आहे प्रसिद्धीचा, दुसरा वर्ग आहे सिद्धीचा आणि तिसरा वर्ग आहे शुद्धीचा. जो शुद्ध झाला, ऐका, जो शुद्ध झाला तो सिद्ध होईल आणि जो सिद्ध झाला तो आपोआप प्रसिद्ध होईल. त्याकरता रील तयार करायची गरज नाही. थोडस वेगळं आहे, पेहलावलं तर पहा. मी 25 वर्ष कीर्तन करतोय. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल. जिव्हाळ्याची माणसं आहे सगळी. आता आमचे हे मृदंग भूषण अभिजित महाराज मृदंग सेवा करता. ही चर्मविद्या आहे. धुमाला पान विशिष्ट प्राण्याच्या प्रजातीचं असावं लागतं. चाटीला पान मादीच्या जातीच्या प्रजातीचा असावं लागतं. त्याचा उल्लेख सुद्धा करणं अनुचित आहे. जाणकारांना माहित आहे कीर्तनात करावा तो उल्लेख, असं काही महत्वाचं नाही. पण हा मृदंग वाजवणं, त्या चर्मातून चामड्यातून मुखातले बोल जन्माला घालणं. आमची गुरुवर्य प्रातस्मरणीय वैराग्यमूर्ती पांडुरंग महाराज वैद्य बाबा फार गोड बोलायचे. गुरुमुखातले बोल कानात, कानात मनात, पोटात, पोटातले बोल ओठात आणि ओठातले बोल बोटात येण्याकरता पुण्याई लागते. एरवी ते शक्य नाही. हा वाजवलेला मृदंग मला वाटतं ही त्यांच्याकरता देवपूजा आहे. देवपूजा आहे. आणि ऐका, हे परमार्थाचं केलेलं त्यांनी काम आहे. आमचे भजन गंधर्व नवनाथ महाराज, निवृत्ती महाराज गातात. आता हे विनेकरी आमचे किरण महाराज, ही विनेकरी. कोणाची काय धारणा असेल मला माहित नाही गड्या, पण एखाद्या 26, 28, 30 वर्षाच्या तरुणानं तुकाराम महाराजांचा पेहराव अंगावर परिधान करावा, माऊली तुकोबारांच्या परंपरेचा विना गळ्यात धारण करावा आणि ज्ञानोबाराय तुकोबारांची अनुभूती या कीर्तनात द्यावी. हा ईश्वर सेवेचा प्रसाद आहे, लक्षात ठेवा. बोलता येतं म्हणून उगाच फक्त टीका टिप्पण्या करायच्या, हेही योग्य नाही. विठ्ठला 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 विठ्ठल ज्याला ज्या सेवेमध्ये आनंद मिळतो त्यानं तो करत जावा. महाराज संवादिनी वाजवताय. आमचे राम महाराज सुंदर साऊंड सिस्टीम देत आहे. ती चांगल्या प्रतीचे उत्तम मृदंग वादक आहे. मी लहानपणापासून त्यांना पाहिले, अगदी ओठावर मिशा नव्हत्या तेव्हापासून. आदरणीय संपतराव दादा ही आमची भजनी मंडळी आहे. आपल्या सगळ्या कासारवाडीची, चासची, उत्तम महाराज, वाल्मिक दादा, ही सगळी आपली वाडीची भजनी मंडळी. यांना घरी काही काम धंदे नाही का? आहे ना, प्रत्येकाला काम आहे ना. पण परदेशी परिवाराचा स्नेह आणि त्या स्नेहाबरोबर ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या वचनाची काही ना काही निमित्तानं एकादशी सोमवारी आहेच आहे. पण जिथं जिथं गावात भजन असेल, कीर्तन असेल, कुणी गावातली व्यक्ती देवाघरी गेली तर त्या देवाघरी व्यक्तीला घरापासून मंदिरापासून शेवटची यात्रा स्मशानापर्यंत बोळवण करण्याकरता ज्ञानोबा तुकोबाराम मृदंगाचा जयघोष, टाळ मृदंगाचा जयघोष करणं ही देवपूजा रूपी सेवाच आहे. लक्षात ठेवा, ही सेवा. देवानं ज्याला ज्या जागेवर नियुक्त केलंय त्या जागेशी, त्या पदाशी त्यानं प्रामाणिक राहावं. ही वयोवृद्ध माणसं आहे, ही ज्येष्ठ माणसं आहे. पण संप्रदायाचा रुबा म्हणून अंगावर चोपदाराचा वेश परिधान करायचा. पुण्यात 30, 35, 40 वर्षाच्या कीर्तनकाराच्या 65, 70 वर्षाच्या व्यक्तीनं पाया पडायचं. पण त्या पाया पडण्यामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाचा अत्यंत मोठा आनंद. का? ही सेवा आहे, आपला परिचय. देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे रामकृष्णारी, घेणाऱ्याने घेत जावे. देता देता एक दिवस देणाऱ्याचे
म्हणा ना जगन पाटील हातच घ्यावे. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल माझ्या विचाराकडे मला यायचंय. या सगळ्या परदेशी परिवाराला त्यांचे सुपुत्र अनिल सिंग ना, बरोबर ना, हा अनिल सिंग, त्यांची बहीण, या सगळे त्यांची भाऊ भाऊजई पुतणे नातवंड सुना, या सगळ्यांना पुण्य पावन मातोश्री छबुआई दिसतील. हा फोटो लावला इथे, फुलं वाहताना दिसतील. घरामध्ये पिंडदान तिल वगैरे वाहताना घरातल्या बंगल्यातल्या घरातल्या फोटो मध्ये आई दिसते. पण किती लाखो किंवा कोटी रुपये जरी मिळवले पण त्यांना जन्म देणारी आई पुन्हा मिळे, घराच्या कोपऱ्यात बसणारी आई पुन्हा मिळे, मुला मुलींच्या नातवंडांच्या पाठीवरती शाबासकीची हात फिरणारी मातोश्री छबुआई पुन्हा दिसेल. वेळेला रागवणारी, नातवंडांचे गाल धरून ओढणारी, लेकरांच्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकणारी आई आजी त्यांना मिळेल नाही. माणसं आहे तोपर्यंत कळत नाही गड्या, आहे तोपर्यंत कळत नाही आणि गेल्यानंतर मिळत नाही. कारण आपण जिथं आलोय या ठिकाणाचा पत्ता आहे मृत्यूलोक. आहा कटकटीये ओखटे पुढे पुढे ये मृत्यूलोकीचे उफराटे. कीर्तनकारांपेक्षा टाळकऱ्यांच्या ओव्या पाठ याकरता अभिनंदन. विठाला संसार कुणीही केला, संसारात काहीही मिळवलं, संसारात कितीही मिळालं तरी केलेला संसार अपूर्ण राहील. केलेला संसार पूर्णत्वाला जाणार नाही. आणि संसारात काहीही मिळालं तरी केलेल्या संसाराची अंतिम दुःख फलश्रुती आल्याशिवाय राहणार नाही. संसार तुम्हाला मला दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. पण जगनशेठ परमार्थ थोडा करा. ज्ञानोबाराय तुकोबाराय रामकृष्णारी भजन या वाटेनं थोडा वेळ जा. मला वाटतं केलेला परमार्थ कधीच वाया जाणार नाही. लक्षात ठेवा, पूर्णत्वाला नेईल तो परमार्थ आहे आणि अपूर्ण राहील तो संसार आहे. आचार्यांनी त्याची व्याख्या केली. पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारी. बहिणाबाई चौधरी नावाच्या कवयित्री होत्या. कुठल्या विद्यापीठात शिकायला गेल्या नव्हत्या का PhD करायला गेल्या नव्हत्या. संपत दादा त्यांचा मुलगा होता सोपान. त्या सोपानानं आई जवळ बसायचं. कुठंतरी गुरं ढोरं बकऱ्या हाकणारी त्या बहिणाबाई. आणि त्या बकऱ्या वगैरे हाकता हाकता बहिणाबाईंच्या मुखारविंदावाटे त्या काव्यस्फूर्तीचं स्फुरण व्हायचं. आणि त्या सोपान नावाच्या मुलानं त्या कविता लिहायच्या. पण ते आज लोक शिकलेली माणसं त्यावर PhD करताय. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग पोटाला भाकर. संसारानं प्रत्येकाला चटके दिले आणि चटके देत राहील, त्याचं नाव आहे संसार. ऐका ना, ऐका ना. मग संसारात असावं, पण असून काय करावं? संसारात असावं असून नसावं म्हणजे काय? माऊलींचा अभंग हरिपाठातला आपल्या पाठ. असोनी संसारी जिव्हा वेगू करी वेदशास्त्र उभारी. ज्ञानोबारायांचा एक भाव सांगतो. ओवी छान आहे, गरजेपुरतं देतो आणि पुढे जातो. दलदलीमध्ये चिखलामध्ये कमळाचं फूल उमलतं, बरोबर आहे. पण कमळाच्या फुलामध्ये चिखल असून चालेल का? बोला बोला बोला, तुम्ही जागे आहात ना? बोला. चिखलामध्ये कमळ उमलला, बरोबर आहे.
पण कमळाच्या फुलामध्ये चिखल नसावा. संसार नावाची दलदल आहे, चिखल आहे. या जीव मनुष्य नावाचा कमळ उमलला बरोबर आहे, पण या जीव नावाच्या कमळा फुलामध्ये संसार नावाचा चिखल नसावा. आणखी छोटासा दृष्टांत सांगतो. जसजसं संसारात वय वाढतं, हा संसार त्या मनुष्याची किंमत कमी करतो. वय वाढलं की संसार तुमची माझी किंमत कमी करील, पण परमार्थामध्ये जेवढी साधना घडेल तशी त्याची किंमत वाढते. लक्षात ठेवा. शब्द कानानं ऐकू नका, कीर्तन कानानं ऐकू नका, ते मनानं ऐकलं तर कळेल. ऐका, जरा साधा सोपा सिद्धांत जेवून जातो. ज्या पक्ष्यांचं उदाहरण नाथबाबा देताय, त्या प्रत्येक पक्ष्यांनी प्राण्यांनी काही ना काही आम्हाला शिकवण दिली, आम्हाला काही ना काही सूचना दिली. एक पावशा नावाचा पक्षी माहिती आपल्याला? बोला ना, बोला. पावशा. पावशा कोणत्या काळात येतो? मे महिना वगैरे संपत आला, मान्सून येणार असलं की आमचे पंजाबराव डक येतात, बरोबर ना, आणि ते सांगतात, शेतकरी मंडळी, आता 8 दिवसामध्ये तुम्ही कामाची, सोयाबीनची अमुक कामं करा, तमुक कामं करा, खत टाका वगैरे वगैरे. येणाऱ्या 16 ऑगस्ट, 17 ऑगस्ट, 18 ऑगस्ट पासून 22 ऑगस्ट पर्यंत अहिल्यानगर जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा यामध्ये पाऊस पडणार आहे असा अंदाज कोण सांगतो? आमचे पंजाबराव डक पाटील सांगतात, बरोबर ना. याला म्हणायचं अंदाज. तसा एक या सृष्टीमध्ये पक्षी आहे, त्याचं नाव आहे पावशा. काय नाव बोला? पावशा. या मे महिन्यामध्ये हा पावशा नावाचा पक्षी आवाज करतो, आणि त्या पावसाचा आवाज कानावर येऊ लागला की जुने 75 80 आमच्या रामकृष्ण मामांसारखी माणसं म्हणतात, अहो ऐका, 8 दिवस झाले पावसाचा आवाज येतोय, आता पुढच्या 8 दिवसामध्ये पाऊस. पक्षानं आम्हाला सृष्टीची काही सूचना दिली, पक्षानं आम्हाला सृष्टीचा काही संकेत दिला. संकेत. ऐका, अजून एक पक्षी आहे, त्याचं नाव आहे टिटवी. पक्षाचं नाव काय सांगितलं बोला? माहिती आहे ना आपल्याला, शेतकरी माणसं, ग्रामीण भागातली आपण माणसं. टिटवी नावाचे पक्षी रात्री 1 नंतर स्मशानातून ती खडा उचलते. उगा काहीतरी भाकड कथा ऐकू नका, जे गरजेचे उंचीचे ते ऐका. ही टिटवी नावाची पक्षी स्मशानातला खडा उचलते. नाथ बाबा म्हणता, टिव 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 टिटवीची ये राती. आणि स्मशानातून उचललेला खडा ती गावाभोवती, त्या गावाच्या परिसराभोवती भ्रमंती करते. ज्याच्या दारात, ज्याच्या नावानं तो खडा टिटवी टाकते, त्याला जावं लागतं विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. नाथबाबांनी आणखी एका पक्षाचं रूप केले. रूपक आहे पक्षाचं. आता कीर्तनकार वास्तू शांतीला म्हणतात, त्यांना धन्यवाद. त्या पक्षाचं नाव आहे पिंगोळ. पिंगोळ, त्याला पिंगळा म्हणतात. त्या पक्षाचं नाव काय बोला? पिंगोळ. रात्री 2-3 वाजेपर्यंत हा पिंगोळ स्मशानातली मृत्यूचा संकेत घेऊन त्या गावाभोवती फिरतो आणि कुणाच्या ना कुणाच्या मृत्यूचा संकेत देतो. त्याच पिंगळा नावाचं प्रतीक पहाटे पहाटे गावात येतं आणि ते म्हणतं, हे जर ऐकणार नाही, हे जरी नाही काल तरी दुसरं येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरं येईल. हे जरी नाही काल, सरत जेवती बा काळ बांधून नेईल. सरत जेवती बा, सरत जेवती बा काळ बांधून नेईल. सरत जेवती बा, हे एका जनार्दनी आमचे जन्म जाईल. हे एका जनार्दनी आमचे जन्म जाईल. जन्म जाईल, जन्म जाईल.
नावाचा पक्षी मृत्यूचं संकेत देतो. नाथबाबांनी त्याचं रूपक केलंय. आता आणखी एका प्राण्याचा संकेत सांगतो. प्राणी, कुत्रे भुंकतात. ऐकले का आपण? हा बोला ना, तुम्ही आजारी नाही ना? हा, कुत्रे भुंकतात. खाली तोंड करून भुंकणाऱ्या कुत्र्याबद्दल कुणी काही टेन्शन घेत नाही. बरोबर ना? बरोबर ना? पण कुत्र्यानी एकदा का रात्रीचं 12 वाजता वरती तोंड केलं, बरोबर ना, आणि वरच्या अलीकडं तोंड करून कुत्रे भुंकायला लागली, बरोबर ना? बोला ना, बोला ना. वरच्या अलीकडं तोंड करून 7, 8, 10, 15 कुत्रे एकत्र आले आणि श्रावणामध्ये सुद्धा कुत्रे भुंकायला लागली. खालच्या आळीची दगडाबाई म्हणते, सखूबाई 15 दिवसापासून तू आजारी ये, गावभर कुत्रे वर तोंड करून भुंकताय, येतो की काय न्यायला? कळलं ना तुम्हाला? कुत्र्याला कोण दिसतात? यम विठला 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 विठला. मृत्यूचा संकेत सांगितला, पण देवाच्या भेटीचा सुद्धा संकेत माऊलींनी सांगितला. एका पक्षाबरोबर ज्ञानोबाराय बोलताय. त्या पक्षाचं नाव आहे कावळा. कुणाबरोबर बोलताय ज्ञानोबाराय? कावळ्याबरोबर. एक वाक्य बोलू. प्रेमाची माणसं आहे बरं का जगन शेठ. संत कावळ्याबरोबर बोलतात हे कळण्याकरता, संत कावळ्याबरोबर बोलताय हे कळण्याकरता किमान घरातल्या सुनानं, मुलेनं सासू सासऱ्याबरोबर, आई बापाबरोबर रोज 5 मिनिटं बोलायला शिका. किमान घरात बोलत चला. फेसबुकला आणि व्हॉट्सअपला 15,000 मित्र आहे. लाख लाख 2-2 लाखाचे शिकलेल्या मंडळींना पगार आहे, आणि सुनबाई 8 वर्षापासून सासू बरोबर बोलत नाही. एकुलता एक मुलगा 10 वर्षापासून बापा बरोबर बोलत नाही. त्याला काय कळणार? ज्ञानोबाराय कावळ्या बरोबर बोलताय. ऐका ऐका, जरा उंचीच देतोय. बरं, भाषा जी आहे ना ज्ञानोबारांची, ती आईची आहे. आईची. सगळ्या संतांना महाराज म्हणतात. नामदेव महाराज, कबीर महाराज, सेना महाराज, नरहरी महाराज, सावता महाराज, एकनाथ महाराज. पण ज्ञानेश्वर महाराजांना सगळं जग काय म्हणतं? बोला बोला, काय म्हणतं? माऊली. माऊली म्हणजे आई, बाळाला जन्म देणारी आई. एक वाक्य बोलून जातो. बाईला आई होण्याकरता देशाच्या संविधानानं 18 वर्षाची अट आहे. लग्न झालेली ती माऊली 18 वर्षानंतर बाईची आई होते. पण जगाच्या पाठीवरचा चमत्कार, ज्ञानेश्वरी अमृताचा अनुभव, चांगदेव महाराजांच्या निमित्ताची 65 हरिपाठ देणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज वयाच्या 16व्या वर्षी सगळ्या जगाचे आई झाले, म्हणून माऊली म्हणा. वयाच्या 16व्या वर्षाची क्रांती माझ्या माऊलींची. सगळं जग त्यांना माऊली म्हणते. माऊली. ज्ञानोबारांची सगळी ज्ञानेश्वरीची भाषा वाचा. ही आईची भाषा आहे, स्त्रीलिंगी भाषा आहे. तनू मनू जिवे चरणासी लागावी, अगरवता करावे दास्य सकळ, म्हणे निवृत्ती दासू. पुरुषाची भाषा वेगळी असते आणि स्त्रीची भाषा वेगळी असते. आपल्याला एखाद्याला हाक मारायची असती ना, एखाद्याचं नाव जर राम असतं, राम काय असतं नाव? राम. आणि जर त्याचं याचं जर बरं नसेल तर तो बोलताना म्हणतो, तो ना तो राम्या. काय म्हणतो त्याला? म्हणा ना, म्हणा ना. एखाद्याचं नाव माधव असलं त्याला काय म्हणतो? घ्या घ्या तोंड सुख घ्या. एखाद्याचं नाव तुकाराम असलं त्याला काय म्हणतो? वा, किती चांगला अभ्यास आहे आपला. असं पुरुषाची भाषा उग्र, माफ करा, कठोर असते. पण आपल्या घरातल्या आईची भाषा ही मृदू, मधुर आणि गोड असते. नाव असलं राम म्हणते रामू, दादा, दादू, दिदू, शिवू, काऊ. ज्ञानोबाराय कावळा नावाचा पक्षी हा विक्षिप्त आहे. ऐका, कावळ्याची चाल चांगली नाही. 1, कावळ्याची नजर चांगली नाही. 2, कावळ्याचा रंग चांगला नाही. 3,
कावळ्याचा आहार चांगला नाही. 4, पण कावळ्याला देवानं 2 वरद दिले, 2 वरदान दिले. कावळ्याला मेलेल्या व्यक्तीचा आत्मा दिसतो आणि कावळ्याला देवरूपी पाहुणा दिसतो. ऐकलं? कावळ्याला पाहुणा दिसतो. पाहुणा, मला देव भेटावा, देवाचं दर्शन मला व्हावं, याकरता ज्ञानेश्वर माऊली कावळ्याला म्हणताय, मला शकून सांगा. पहिल तोगे काऊ कोकताय, पहिल तोगे काऊ कोकताय, शकून गे माये सांगताय, शकून गे माये सांगताय, पहिल तोगे काऊ कोकताय, जगातली प्रत्येक घटक आपल्याला काही ना काही शिकवत असतात. प्रत्येक जण आपल्याला काही ना काही शिकवत असतात. दत्तप्रभूंनी आपल्या जीवनामध्ये 24 गुरु केले. दत्तात्रयांचे 24 गुरु हा भागवताचा एक स्वतंत्र चिंतनाचा विषय. वाल्मिक दादा, श्रीमद भागवतामध्ये देवाचे अवतार सांगितले 24. रात्रीचे 12 तास, दिवसाचे 12 तास. आपला एक दिवसाचे तास किती? 24. आणि दत्तात्रयांनी गुरु केली, ते दत्तात्रयांचे गुरु सुद्धा किती? 24. त्या 24 गुरुकडून प्रत्येकाकडून नाथ महाराज म्हणताय, दत्तात्रय महाराजांनी काही ना काही घेतलं. जो जयाचा घेतला गुण, तो मी गुरु केला जाण. प्रत्येक जण आपल्याला काही ना काही शिकवतं. शिकता आलं पाहिजे. मला माझ्या सिद्धांताकडे जायचंय, लवकर जायचंय. 3 प्रकारचा नाश शास्त्रानं सांगितला. एकाला म्हणतात आश्रय नाश, दुसऱ्याला म्हणतात परता नाश आणि तिसऱ्याला म्हणतात स्वभाव नाश. जड आणि जाड बोलत नाही. आश्रय नाश काय? समजा वरती हा पत्रा आहे, हा शेड उभारलाय, पण या शेडला उंच कुठपर्यंत राहता येईल? जोपर्यंत हे पिलर खांब उभे पडू नये. 100 वर्षांनी 150 वर्षांनी हे पिलर खांब कोसळले, ते शेड खाली येईल. एखाद्या भिंतीवरती चित्र आहे, त्या भिंतीवरती पाहिलेलं चित्र जणू काही जिवंत एखादा मोर आहे, असं सुंदर चित्र आहे. पण भिंत पडू नये, भिंत कोसळली. बोला बोला, चित्राचं काय? पडून गेलिया भिंती, चित्राची केवळ होय माती. आणखी एक छोटासा दृष्टांत सांगतो, दुसरा नाश सांगतो. शेतकऱ्यानं एखादं रोपटं आणलं. आता पावसाळ्याचे दिवस झाडं वगैरे लावले पाहिजे. हापूस आंब्याचं रोपटं शेतामध्ये बांधावरती लावलं, खत पाणी घातलं, रोपट्याचं झाड झालं, मोहोर आला, आंबे आले, 10-20 वर्ष आंबे खाल्ले. पण काय देवाची लीला, त्या हापूस आंब्याच्या झाडावर एक परजीवी वृक्ष जन्माला आलं. त्याला काय म्हणतात आपण मंडळी? बोला बोला बोला, काय म्हणतो आपण त्याला? बांडगुळ. ज्या बांडगुळाला स्वतःचं अन्न निर्माण करण्याकरता स्वतःची मुळं नाही, ज्या बांडगुळाला हरितद्रव्य अन्न निर्माण करण्याची ज्याची स्वतःची योग्यता नाही, त्याला परावलंबी वृक्ष असं म्हणतात. एवढं चांगलं हापूस आंब्याचं झाड, आणि त्या हापूस आंब्याच्या झाडावर काय जन्माला आलं? बांडगुळ. मालकाला राग आला, कुऱ्हाड घेतली, चांगली धार लावलेली बर का, आणि धार लावलेली कुऱ्हाड हापूस आंब्याच्या मुळाशी घाव घातले, खोडावर घाव घातले, हापूस आंबा कोसळला. बांडगुळाचं काय? बोला बोला. जोपर्यंत हापूस आंब्याची झाडं उभी आहेत, किती कळतंय पहा, जोपर्यंत हापूस आंब्याची झाडं उभी आहेत तोपर्यंतच त्या बांडगुळांचं अस्तित्व आहे. हापूस आंब्याची झाडं कोसळली की बांडगुळाचं अस्तित्व संपल्याशिवाय राहणार नाही. दुसरा नाश. आणि आता मला माझ्या सिद्धांताकरता प्रवेश करायचा आहे, तो स्वभाव नाशाचा. आपण या शरीरावर, या चमडीवरती,
या देहावरती प्रचंड प्रेम केलंय, खूप प्रेम करतो, पण क्षणाक्षणाला घडी घडीला काळ घडोघडी काळ वयाची वाट पाहे, अजून किती हाय अवकाश, अजून किती हाय अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडोघडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून अवकाश. घडी काळ वाट याची पाही. आपण म्हणतो वाढदिवस, काय साजरा करायचा? वाढदिवस मुलाचा, मुलीचा, नातवंडाचा, आपला का होईना. बरं ठीक आहे, 45वा वाढदिवस, 50वा वाढदिवस, वाढदिवस आहे, वाढदिवस आहे जगनशी, वाढदिवस आहे? नाही नाही. इंग्रजीमध्ये पाश्चिमात्य देशात वय लिहिताना असं लिहितात 45 इयर्स ओल्ड. आयुष्यातले 45 वर्ष तुझे देवानं दिलेले संपले संपले. आणि राहिला प्रश्न, वाढदिवस फक्त देवाचा असू शकतो, आपले घट दिवस आहे. देवानं श्वास दिले तोपर्यंत तुम्हाला मला जगायचंय, आणि देवानं दिलेले श्वास संपले की आपल्याला पक्षाच्या अंगणात उतरलेल्या त्या प्रतीकाप्रमाणे भुरकन उडून जायचंय. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, हा पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, हो पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती. जगदूता नियाराती, जगदूता नियाराती, कैसे आजावे तमुतारी, कैसे आजावे तमुतारी, कैसे आजावे तमुतारी, कैसे आजावे तमुतारी, कैसे चोचीनं चारा टिपला पक्ष्यांनी, लहान लहान पिलांना मायेची ऊब दिली, आणि पोटाची खळगी भरली. चिवचिव किलबिल करणारी पिलं त्यांच्या पंखात बळ आलं, आणि विशिष्ट कालावधीनंतर त्या पक्ष्यांचा थवा अंगणातून भुरकन उडून गेला.
किती छान उदाहरण दिलंय नाथबाबांनी. आपल्या साहित्यामध्ये त्या बहिणाबाईंची एक आणखी कविता मला आठवते, सुगरणीची. आठवते ना कविता? आठवते ना? हा. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिनं झोका झाडाला टांगला. घर कसं बांधावं, घर कुठे बांधावं आणि किती सुरक्षित बांधावं त्या आर्किटेक्टनं सुगरणीकडून शिकून घ्यावं. आता महिन्यापूर्वी त्या जपानला, इतका जगातला प्रगत देश, पण त्या सुनामी आल्या आणि भूकंप झाला. एका काही तासामध्ये सगळं जपान सारखं प्रगत देश पण हतबल झाला, हतबल, अस्वस्थ झाला, उद्ध्वस्त झाला. त्या सुगरणीचा खोपा आहे, घरटय ना, किती सुरक्षित आहे पहा. या आता जगन शेटन जगल पाटील एकत्र युती सरकार आहे बरं का. विठाला हाला विठाला विठाला हाला विठाला विठ्ठल. प्रेमानं अभिवादन करतो, माझ्या विषयाकडे पुढे नेतो. पहा, एक एक गवताची काडी आणावी, एक एक गवताची काडी सुख दुःखानं तिनं विणावी. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. असं बोलले की मलाही बरं वाटतं, बा मी चुकीचं नाही ना. म्हणजे मला काही उभं नाही राहायचं कीर्तन सोडून, पण कुणीतरी पाठेराखे आपलं आहे. विठाला विठाला हाला विठाला विठाला विठाला. चा खोपा पहावा किती सुरक्षित आहे. बरं कुठं असतो? पाण्याच्या टाकीला का बंगल्याच्या 4थ्या मजल्याच्या स्लॅबला? नाही, त्या सुगरणीचा खोपा तुम्हाला 2 ठिकाणी पाहायला मिळेल. एक तर नदी काठी वाकलेल्या झाडाला किंवा विहिरी काठी वाकलेल्या झाडाला. का बरं? एखादा साप, एखादी धामण, एखादा नाग त्या सुगरणीच्या खोप्यातले पिलांचं भक्ष करायला गेला आणि त्या सापानं सुगरणीच्या खोप्यामध्ये तोंड घातलं तर तो साप स्वतःच्या वजनानं विहिरीत पाण्यात पडतो, पण पिलांचं भक्ष करू शकत नाही. हे मातृत्वाची ओळख आहे, आईची दूरदृष्टी. ऐका, आपले पिलं किती सुरक्षित असावी ही सुगरणीनं आम्हाला शिकवलंय. ऐका, त्या किलबिल किलबिल करणाऱ्या पक्ष्यांजवळ महाराज गेले. ती आई कुठतरी चाऱ्याचा शोध घ्यायला दूर गेली. महाराज गेले, त्या पिलांबरोबर बोलताय. रे पिलांनो, तुम्हाला भूक लागली का? हो ना, आम्ही सकाळपासून आमच्या पोटामध्ये काही नाही. ए पिलांनो, तुम्हाला तहान लागली का? हो, आम्हाला तहान लागलीये, आम्हाला भूक लागलीये. माध्यान्नाची वेळ झालीये, 11:30 वाजले. मग तुमची आई निर्दयासारखं तुम्हाला टाकून गेली का? ते पिलं महाराजांना बोलताय. अहो महाराज, आमच्या आईबद्दल असं बोलू नका. आमची आई प्रातःसमयाला गेलीये. प्रभात चारी यासिदा पक्षी, प्रभात चारी यासिदा प्रभात झाले हरिया प्रभात झाले सारे. पिलू बाट पाये, पिलू बाट पाये उपमाती पक्षी. प्रभात झाले यासिदा प्रभात झाले यासिदा आईनं टिपून आणलेला चोचीतला चारा पिलांच्या चोचीत भरवते. आपल्या आईचं तसंच आहे. मोलमजुरीचे आलेले 200-500 रुपये लेकाला लेकीला दिले. माझ्या ताईच्या अंगावर फाटका युनिफॉर्म आहे. माझ्या लेकाच्या पायातली चप्पल तुटली. फाटकी चप्पल घालून माझं लेकरू शाळेला जात आहे. फाटका युनिफॉर्म घालून माझी दीदी शाळेला जाती. आलेले 200-500 रुपये दादाच्या दीदीच्या शाळेकरता देते आणि वेळ प्रसंगी
या पोटाची खळगी भरतानी आपल्याही घरट्यातली आई 4-4 तांबे पाणी पिते, स्वतः उपवाशी झोपते, पण लेकरांना उपवाशी झोपू देत नाही. ती आपली आई आहे, ही पक्षी नाही. हे रूपक केलंय संतांनी. आमच्या अकोले तालुक्यात संपतराव दादांना, जगन शेठ, जगन पाटील या मंडळाला माहित आहे, राजूरच्या पलीकडे केळुंगण नावाचं ठिकाण आहे. माझ्या समोर कॅमेरा आहे, चॅनलचं शूटिंग चित्रीकरण चालू आहे, मला माहित आहे. ॲडव्होकेट मनोहरराव देशमुख साहेब नावाची उत्तुंग व्यक्ती, सध्या ते हायकोर्टला प्रॅक्टिस आहे त्यांची, खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी त्या राजूर केळुंगणला वृद्धाश्रम सुरू केलेला आहे. मी बोलतोय नीट ऐका, वृद्धाश्रम सुरू केलेला. वर्षाकाठी आम्ही कधीतरी आमच्या वेळेनुसार जात येत असतो. गेलो मी, काही सत्संग झाला, थोडस नामस्मरण केलं, काही संवाद केला. अनेकांच्या आई बापाबरोबर आम्ही संवाद केला वृद्धाश्रमातल्या. मी या धर्म व्यासपीठावरून बोलतोय आणि आवाज तो कधीच बोललेलो नाही, 25 वर्षात बोललो नाही, आता पुढे बोलायची गरज नाही. अभिजित महाराज त्या वृद्धाश्रमातल्या आईला बापाला विचारलं, तुम्हाला त्रास काय? कुणी सांगितलं आम्हाला बीपीचा त्रास आहे, कुणी सांगितलं आमची 350-400 शुगर राहते, कुणाला फुफ्फुसाचा त्रास आहे, कुणाला मणक्याचा त्रास आहे, कुणाला उठता येत नाही, कुणाच्या प्रातर्विधी बहिर्विधी अंथरुणावर होता. ठीक आहे, त्या वृद्धाश्रमात त्यांचं सगळी शुश्रूषा केली जाते. पण त्यांना पुढच्यांना काहींना आम्ही विचारलं, तुमची मुलं तुमच्या करता काही करतात का? तुमची मुलं सुना काय करतात? तेव्हा त्या वृद्धाश्रमातल्या अनेक माईबापांनी स्वतःचा परिचय दिला. वृद्धाश्रमातल्या अनेक माईबापांनी स्वतःचा परिचय दिला, पण आपली मुलं आणि सुना काय करतात त्या मुलांचा सुनांचा परिचय दिला नाही. आम्हाला जरी त्यांनी वृद्धाश्रमात टाकलं असलं तर देव आणि आम्ही एकमेकाला पाहून घेऊ, पण या जगानं आमच्या लेकांना सुनांना नाव ठेवू नये. वृद्धाश्रमातले आईबाप सुद्धा त्यांचं नाव सांगत नाही. किती प्रेम करतात ऐका. सांगू तुम्हाला, सांगू, आम्ही वैयक्तिक काही माहिती मिळवली आणि त्या वैयक्तिक माहितीतून असं निष्पन्न झालं, असं माहित पडलं, ज्यांचे आईबाप वृद्धाश्रमात आहे त्यांचे मुलं सुना लाखो रुपयाचे महिन्याला पॅकेज आहे, लाखो रुपयाचे मुलांना सुनांना पगार आहे. एक वाक्य बोलून जातो. कुणाचे आईबाप वृद्धाश्रमात गेलीत, कुणाचे आईबाप वृद्धाश्रमात जातात? ज्या आई बापांनी पाटे 4 वाजता उठून आईनं तुला शाळेचा डबा दिला, ज्या बापानं जमीन गहाण ठेवली, 4 रुपये शेकडा व्याजानं पैसे घेतले आणि मग तुला शाळा कॉलेजला पाठवलं, त्या शिकलेल्या मंडळीच्या आईबाप वृद्धाश्रमातही बोलून जातो. आजपर्यंत माऊली तुकोबारांच्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात शेतकऱ्याचे आणि वारकऱ्याचे आईबाप वृद्धाश्रमात गेले नाही आणि जाणार सुद्धा नाही. मग ज्या माय बापांनी रक्ताचं पाणी करून शिकवलं, त्यांच्या आईबाप जो वृद्धाश्रमात असतील तर संतांनी पक्षाबरोबर केलेला संवाद कळला पाहिजे. माझ्या मनातला भाव माझ्या पुढे, आपल्या पुढे ठेवायचा आहे. मला आवडणारं साहित्य साने गुरुजींचं, अनेक आमचे मित्रही सांगत असतात, पण त्या साने गुरुजींचं मूळ नाव आहे पांडुरंग सदाशिव साने. देशाच्या स्वातंत्र्याकरता ज्यांनी आहुती दिल्या ते साने गुरुजी. कोकणातलं त्यांचं गाव, ब्राह्मणाचं कुटुंब, आणि आई त्यांना लाडानं श्याम म्हणायची. काय म्हणायची? श्याम. कादंबरी आहे, पुस्तक आहे, वाचावं, आपल्या मुलांना, मुलींना, नातवंडांना ती वाचायला द्यावं. पुस्तकाचं नाव श्यामची आई. खूप छान आहे, खूप उंचीच आहे. मी कीर्तनाच्या गादीवर उभा राहून बोलतोय याची मला जाण आणि भान आहे. लाडाचं नाव होतं श्याम. श्याम आंघोळ घालायची. आईनं नेमकं शेणानं घर सारवलं होतं. पूर्वीचं घर आठवतं आपल्याला, शेणाचं घर, शेणानं सारवलेलं घर.
मातेऱ्याच्या भिंती, असं होता सगळा काळ. काय फार काळला झाला नाही, एक 10-20 वर्ष मागं गेलं तर आपल्याला आठवेल. पहाटे 5 वाजता उठून आईनं डोक्यावर दुडीचं पाणी आणायचं, 8 वाजता मालकाला न्याहारी न्यायची, घर शेणानं सारवायचं. पण तरी सुद्धा आपल्या आईच्या, काकीच्या, आजीच्या मनक्यात गॅप पडत नव्हता. आता फरशी पुसायला मशीन आली तरी मेंदूत गॅप पडू नये एवढीच काळजी. मनक्यातले गॅप बरे करता येतील. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. घरात अहोरात्र फक्त राबणारी आणि सगळ्या कुटुंबाची सेवा करणारी आपली आई असते, आपली आत्या असते, आपली पत्नी असते, आपली बहीण असते. मला सगळ्या विषयाला न्याय नाही देता येणार, माझ्या विषयाला पुढे घेऊन जातो. आईनं घर सारवलं होतं श्यामच्या आईनं. श्याम चल आंघोळीला. कपडे वगैरे काढले आणि आंघोळीला श्यामला घेऊन गेली. आंघोळीची जागा काय काय म्हणा की मोरी. आता मोरी म्हणायची चोरी झाली, पण आंघोळीची जागा पूर्वीची काय, मोरी. श्यामला मोरीत आंघोळीला नेलं, आंघोळ वगैरे घातली, सांगितलं जा खेळायला. त्या सारवलेल्या शेणावरून चालताना श्यामचा पाय भरला, माखला, पायाला शेण लागलं. मागल्या पावली ओरडत आला, आई 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 माझ्या पायाला घाण लागली, माझा पाय शी झाला, माझा पाय भरला. तसली आई गेली मागल्या पावली श्यामचा पाय पाण्यानं धुतला. पण श्याम हट्ट करतो, बाल हट्ट सांगितलाय, आई मी शेणावर पाय देणार नाही. 4-4.5 वर्षाचं वय श्यामचं. आई मी शेणावर पाय देणार नाही. आई येते. बाल हट्ट पुरवणाऱ्या आईनं डोक्यावरचा पदर खाली टाकला. माझ्या आयांनो ऐका, डोक्यावरचा पदर आईनं खाली टाकला आणि 4.5 वर्षाच्या श्यामला आई बोलते, श्याम माझ्या साडीच्या पदरावर पाय दे. 4.5 वर्षाच्या श्यामनं आईच्या साडीच्या पदरावर पाय दिला. आईनं श्यामला उचललं. डोळ्यासमोर प्रसंग आणा, मोठं उंचीच आहे, दर्जेदार आहे. 4.5 वर्षाच्या श्यामला आईनं उचललं, मोरीतून घरातून ओट्यावर आणलं, पदरानं अंग पुसलं. मला वाटतं आईचा पदर जरी कळला तर आईला जीन्स पॅन्ट टी शर्टची गरज पडणार नाही. आईनं पदरानं श्यामचं अंग पुसलं, डोकं पुसलं, श्यामला कपडे घातले. ऐका, लक्ष द्या. श्याम खेळायला गेलाय, ओट्यावरती उड्या मारतोय, श्याम खेळतोय मित्रांबरोबर. पण खेळता खेळता श्याम आई जवळ आला आणि आईला पाय दाखवत श्याम बोलतो, आई ए आई बघ ना, आई माझा पाय किती छान आहे. आई माझ्या पायाला घाण लागली नाही. आई माझा पाय किती छान आहे. ब्राह्मणाचं पोर, लाल चुटूक पाय. श्याम आईला पाय दाखवायचा आणि त्या आईच्या पायाला पाहून आई हसली. मांडीवर बसवला श्यामला, माझ्याकडे लक्ष द्या, आणि पाठीवरून हात फिरवला आईनं श्यामच्या. आणि आई आपल्या बाळाच्या श्यामच्या कानात बोलते, श्याम ए श्याम तुझ्या पायाला घाण लागली. आईनं पाय धुतला आणि तुझ्या पायाला घाण लागू नये म्हणून आईनं डोक्यावरचा पदर तुझ्या पायाखाली टाकला. श्याम तुझ्या पायाला घाण लागू नये म्हणून आईनं डोक्यावरचा पदर तुझ्या पायाखाली टाकला. जगात तुझी कीर्ती व्हावी शेवटच्या श्वासापर्यंत श्याम, फक्त तुझ्या मनाला घाण लागू देऊ नको. माझा विषय संपला. जगात तुझी कीर्ती व्हावी, तुझ्या मनाला घाण लागू देऊ नको. मनाला काल घातलेले कपडे आज धुवायला टाकले, काल मळाले म्हणून चांगल्या ब्रँडेड साबणानं धुवून टाकता येईल. अंगाला घाम आला, आंघोळ केली, चांगला ब्रँडेड शॅम्पू साबण वापरला, अंगाचा वास येणार नाही, घाम गेला. मला सांगा, मनाला लागू नये जर घाण लागली, तुम्ही ऐकता ना कीर्तन, कशाला घाण लागली? अंगाला मळाला स्वच्छ करण्याकरता साबण आहे, कपडे धुण्याकरता साबण आहे, पण लागू नये दुर्दैवानं एखाद्याच्या मनाला घाण लागली, त्या मनाच्या स्वच्छतेकरता सुविधा सांगा. सांगा ना सुविधा. ती सुविधा आमच्या संतांनी सांगितली. स्वामी अखंडानंदांचं वचन ऐका.
मोठ्यांचा आहे, ऐकून ठेवा. इवल्या बावल्यान वाटोळं केलं कीर्तनकारांनी संप्रदायाचं. स्नान से तन शुद्ध होता है, स्नान से तन शुद्ध होता है, दान से धन शुद्ध होता है, और ध्यान से मन शुद्ध होता है. डोळे मिटल्यानंतर जे ध्यान करणारे, त्या ध्यानानं मनाची शुद्धी होते. हे जगाच्या पाठीवरचं साधन आहे. आणि राहिला प्रश्न प्रारब्धाचा. प्रारब्धाचा ज्याच्या माय बापांनी मोल मजुरी केली, साल घातलं, पण त्यांच्याच पुढच्या पिढ्या शिकल्या, योग्य नीतिमत्तेनं वागल्या, माय बापानं साल घातलं आणि त्याच्या मुलानं 3 कोटीचा महाल बंगला बांधला. बदलले दिवस, बदलले दिवस. धर्मराजाचं वाक्य, हेही दिवस, हे भी दिन जाएंगे. पण माफ करा, ज्यांच्या माय बापाने साल घातलं होतं, त्यांचे मुलं मुली नातवंड सुना आई बापाला घेऊन 1-2 कोटीच्या बंगल्यात राहू लागली. पण मला विरुद्ध बाजू सुद्धा मांडली पाहिजे. ज्यांनी रात्र 5 स्टारला चुकीची घातली, ज्यांची रात्र 5 स्टारला चुकीची गेली, ते सकाळी फुटपाथवर आले. याचे उदाहरण जगात कमी नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. या संसारात आल्यानंतर कैसे असावे, तर तैसे असावे संसार. कैसे सारे संसारी, कैसे सारे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. हो जोवरी प्राच वाचणारी, जोवरी प्राची वाचणारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. हो जोवरी प्राचीनाची दानी, जोवरी प्राचीनाची दानी, तैसे असावे संसारी. तैसे असावे संसारी. जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी, प्राचीनाची दोरी. विठोबार कुमार, जय विठोबार कुमाय, जय विठोबार कुमार. विठोबार कुमाय, 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 विठोबार विठोबार कुमाई, विठोबा विठोबा रकुमाई, विठोबा विठोबा रकुमाई. हरि जय हरि जय हरि जय हरि जय
करती ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला ऐसे असता भय कवन शरण एका जनार्दन विठला 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 या पुण्यसलीला म्हाळुंगी मातेच्या भोजापूर खोऱ्यातलं प्रथित यश कीर्ती संपन्न असलेलं कष्टाचा प्रपंच निष्ठेचा परमार्थ करणारं हे परदेशी परिवार आपलं आणि या परदेशी परिवारातलं पुण्य पावन मातोश्री छबुबाई मदनसिंग परदेशी यांचं आज हे प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध. सर्व शोकाकुल त्यांचा परिवार, त्यांचे दीर असणारी मोहनसिंग बाबा बंकटसिंग परदेशी, त्याचप्रमाणे जाऊबाई सौभाग्यवती मीनाबाई मोहनसिंग परदेशी, त्याचप्रमाणे मुलगा अनिल सिंग परदेशी, मुलगी श्रीमती कल्पना राजू सिंग परदेशी, पुतणे दीपक सिंग, नातू पंकज सिंग, सूरज सिंग, नात कल्याणी योगेश सिंह, मनोज सिंग, त्याचप्रमाणे युवांश सिंग, प्रिया आदी करून सुनबाई सरलाताई, त्याचप्रमाणे पुतणे प्रवीण सिंग परदेशी, प्रदीप सिंग परदेशी, नातसून असणाऱ्या कल्याणी ताई परदेशी, नातसून सृष्टीताई, त्याचप्रमाणे नात जावई शुभम सिंग परदेशी, विनोद सिंग परदेशी, प्रमोद सिंग परदेशी आणि अजित सिंग या सर्व शोकाकुल परिवाराला आईसाहेबांच्या जाण्याचा वियोग आहे यातून सावरण्याचं विधात्यानं बळ द्यावं. आमच्या वाल्मिक दादांनी मला मोठ्या आग्रहानं बोलावलं या परदेशी कुटुंबाकरता. एक समारोपातला 2 मिनिटाचा सैद्धांतिक विचार देतो आणि थांबतो. विठला 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 विठला. जोपर्यंत घरातली आई जिवंत आहे, घर रुबाबदार आहे, घर वजनदार आहे, ती रागावणारी आई असू द्या, ती भांडणारी आई असू द्या, कोपऱ्यामध्ये कदाचित दुर्दैवानं थुंकणारी आई असू द्या, पण आई आहे तोपर्यंत संस्काराचं विद्यापीठ आहे. आई आहे तोपर्यंत निर्व्याज प्रेम करणारं शक्तीपीठ आहे. घरातली आई आहे तोपर्यंत आपल्या आशीर्वादाचं शक्तीपीठ आपल्या पाठीशी. सगळे कीर्तनकार आमची महाराज मंडळी बोलत असतात, पण मला थोडस वस्तुस्थितीनं बोलायची सवय. स्वतःचे अनुभव काही मांडावे, ही परमार्थिक मांडावे. आळंदीत मी नवोदित होतो. एक 22-24 वर्षाची घटना असेल आणि त्या काळात पुण्याला कॉलेजला शिकायला होतो. एका मित्राची माझी मैत्री जमली. जिल्हा अहिल्यानगर, पारनेर तालुका. लहानपणी त्यांची वडील गेलेली माझ्या मित्राची. ज्याला बापाचं प्रेम मिळलं नाही त्याला विचारा बापाचं प्रेम काय असतं. आणि त्याच्याही पुढे बोलतो, ज्या माऊलीचं कुंकवाचं सौभाग्य, तरुणपणात कुंकवाचं सौभाग्य गेलंय, त्या आईला आणि त्या लेकाला विचारा बाप आणि बापाचा आधारवड काय असतो. त्या मित्राचे वडील, आमचा तो मित्र एक 7-8 वर्षाचा असताना वडील लहानपणी गेले आणि कुलवान शिलवान आईनं उभ्या आयुष्याच्या तारुण्याचा वनवा केला आणि लेकाला शिकवलं. गाव सोडलं, जिल्हा सोडला, हुशार लेकाला शिकवण्याकरता आईनं पुणे गाठलं. सगळ्या प्रकारची प्रतिकूलता मुलाच्या शिक्षणाकरता दुन्या भांड्यापासून 2-5 रुपये शेकडा व्याजाच्या पैशापर्यंतच्या सगळे अट्टहास लेकाला शिकवण्याकरता आईनं केले. एक वाक्य बोलू. सज्जनाच्या जीवनात येणारे प्रतिकूलता, सज्जनाच्या जीवनात येणारे संकट आणि सज्जनाच्या जीवनात येणारे दुःख हा देवाचा प्रसाद समजावा. सोन्याचाही कस सोनाराला अग्निपरीक्षेनं सिद्ध करावा लागतो. लहानपणापासून बापाचं छत्र नाही
आईनं अक्षरशः गावाकडची 4 एकर जमीन विकली, मग मुलाला शिकवलं. पण चांगल्या माणसाची देव वारंवार परीक्षा घेत असतो. त्या पनवेल जवळ नढाळ नावाचं ठिकाण आहे, चौक नढाळ. कीर्तन होतं माझं, ते बॅनर बिनर लागतात अलीकडे, आणि त्या मित्रानं ते नाव वाचलं, मोठा आनंदी झाला. आणि जवळजवळ 16-17 वर्षानं माझी त्याची भेट होणार होती. त्यानं कुठून तरी कार्यकर्त्याकडून नंबर मिळवला, जगन पाटील, संपर्क केला. म्हणजे मित्राची भाषा, आणि मला वाटतं मित्राची भाषा आरेकारीच असावी. तो जर आहोकडे आला ना, समजावं मैत्रीला कुठंतरी प्रश्नचिन्ह आहे. त्यानं सांगितलं, अरे मी बोलतोय, माझ्याकडे तुला यायचंय. म्हटलं बरोबर, नक्की येतो गड्या. कीर्तन वगैरे झालं, कीर्तनानंतर भेटला, आणि कीर्तनानंतर भेटल्यानंतर घरी गेलो. तोपर्यंत आमचा संवाद फार झाला नाही. तो त्याच्या गाडीत, मी माझ्या गाडीत गेलो. आम्ही घरात स्वागतम झालं, बसलो. त्याच्या त्या मुली वगैरे आल्या, पाया पडल्या, मुलगा आला, गोड सगळ्यांचा वार्तालाप झाला. त्याच्या पत्नीचा परिचय वगैरे त्यानं करून दिला. आणि त्यानंतर मला आठवलं, म्हटलं अरे मावशी कुठं आहे, मावशी कुठं आहे. ढेकळावर पाणी पडावं, ढेकूळ विरघळून जावा, मटकन खाली बसला आणि गळ्यात हंबरडा फुटून रडायला लागला. अरे आई गेली म्हणे, गेली आई, 4 वर्ष झालं. चांगली होती ना, ठणठणीत होती ना. सांगितलं, अरे आईनं लपवलं माझ्यापासून. म्हटलं काय रे. रिलायन्सला आहे मी, 2-2.5 लाख रुपये महिना पगार आहे, पण त्या भोपाळला मला कंपनीनं 7-8 महिने पाठवलं. त्या काळामध्ये आईनं सांगितलं, अरे राजा, अरे दादा, मला गावाकडे जायचंय. मुंबईची हवा, मुंबईचं वातावरण, त्या पनवेलचं घुसट प्रदूषण मला मानवत नाही. माझ्या राजा, गावाकडे राहिले, गावाकडे छान घर आहे, माणसं चांगली आहे, वातावरण चांगलं आहे, 10-20 वर्ष मी चांगलं जगेल रे, मला गावाकडे ठेव. म्हणून आईनं हट्ट केला, आणि त्या मित्रानं आईला गावाकडे ठेवलं. आणि वर्षाकाठी दिवाळीला आईकडे गेला, सगळ्या कुटुंबाला घेऊन, सगळ्या कुटुंबासोबत आई सोबत जेवायला बसला तो मित्र. सत्कोरभर चपाती आईनं कशी बशी खाली, वाटीवर डाळ भात खाला, आणि हळूच आईनं जेवणाचं ताट बाजूला सारलं. आईचं जेवण बंद झालं. तो मित्र जवळ गेला आईला, आई ग, मी तुझा चेहरा पाहतोय, 1 वर्षानं निहाळ निताळ पाहतोय, तुझ्या चेहऱ्याकडे पाहत नाही आई मी जास्त, पण 1 वर्षात तुझ्या चेहऱ्यात काहीतरी बिघाड झालाय. आई खरं सांग, तुझे डोळे खोल गेले, काळे चट्टे पडले चेहऱ्यावर. आई पोट पाठीला चिटकलंय. 2-2.5 लाख रुपये तुझ्या लेकाला पगार आहे, पैशाची कमी नाही, पण तू काहीतरी आजारी, तू काहीतरी आजार लपवते माझ्या राजा. आई सांग, तू काय आजारी. लेकानं जेवणाचं ताट बाजूला सारलं, आईला घेऊन डॉक्टरकडे गेला नगरला. फॅमिली डॉक्टरना सांगितलं, डॉक्टर साहेब, माझ्या वडिलांपासून तुम्ही आमचे फॅमिली डॉक्टर आहे, माझ्या आईला चांगल्यात चांगले उपचार करा. आईनं चतकोरभर चपाती खाली, वाटीभर डाळ भात खाला. आई बरी झाली पाहिजे, आई आमची ठणठणीत झाली पाहिजे, महागातले महाग उपचार करा, मला भरपूर पगार आहे, आई बरी झाली पाहिजे. आई बाजूला बसली. डॉक्टर मित्राजवळ आला आणि मित्राच्या पाठीवर हात टाकून डॉक्टर बोलताय, दादा माफ करा, भल्या मोठ्या मोठ्या पदव्या माझ्या बोर्डावर जरी लिहिल्याय, पण जगातला आता कोणताही डॉक्टर तुमच्या आईला वाचू शकत नाही. का बोलता असं तुम्ही डॉक्टर? काय झालंय काय माझ्या आईला तुम्ही वाचवू शकत नाही? 2 वर्षापासून माझी आई तुम्हाला फॉलो करते, तुमचे ट्रीट घेते, उपचार घेते, झालंय काय माझ्या आईला? डॉक्टरांनी हळू शब्दात, मंद शब्दात सांगितलं, दादा माफ करा, तुमच्या आईला अन्न नलिकेचा कॅन्सर झालाय. आपल्या आईला अन्न नलिकेचा कॅन्सर आहे हे शब्द लेकाच्या कानावर पडले. गुराढोरासारखा हंबरडा फोडून रडू लागला. का लपवलं माझ्यापासून डॉक्टर साहेब? तेव्हा डॉक्टरांनी सांगितलेली घटना सांगतोय. 2 वर्षापूर्वी तुम्ही आईला गावाकडे ठेवलं, आईच्या प्रकृतीचे बिघाड माझ्या लक्षात आले, वैद्यकीय तपासण्या केल्या, आणि 2 वर्षापूर्वी तुमच्या आईचा रिपोर्ट आला CA प्रेझेंट.
तुमच्या आईला अन्न नलिकेचा कॅन्सर आहे हे 2 वर्षापूर्वी डिटेक्ट झालं. हे 2 वर्षापूर्वी जेव्हा तुमच्या आईला सांगितलं तेव्हा आईनं शपथ घेतली पांडुरंगाची, डॉक्टर साहेब मला अन्न नलिकेचा कॅन्सर झालाय हे मला सांगितलं ते सांगितलं, माझ्या लेकाला सांगू नका, माझ्या राजाला सांगू नका, माझ्या दादाला सांगू नका. माझ्या लेकाचं आईवर फार प्रेम आहे. माझ्या 2 नाती लग्नाच्या उंबरठ्यावर आहे. माझ्या नातींचं कन्यादान करायचंय माझ्या लेकाला. माझा नातू 12वी सायन्सला शिकतोय, त्याला चांगलं MBBS वगैरे शिकवायचंय. माझ्या लेकानं पनवेलला घर घेतलंय. 40 लाख रुपये माझ्या लेकाच्या डोक्यावरती घराचं कर्ज आहे. माझ्या लेकाचं घराचं कर्ज फिटलं पाहिजे. माझ्या नातींचे लग्न शिक्षण, माझ्या नाताचं शिक्षण झालं पाहिजे. 70 वर्षाची आई मेली तरी चालेल. ही 70 वर्षाची आई कॅन्सरनं मेली तरी चालेल, फक्त माझ्या लेकाचा संसार रस्त्यावर येता कामा नये हे समर्पण करते ती जगाच्या पाठीवर आई आहे. आईशी कळवल्याची जाती करीला भाविना करीला भाविना करीला भाविना करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, वो देती है दुआ, सबसे बड़ी है पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है सबसे बड़ी है सबसे बड़ी है. आयुष्याचा आपण प्रत्येकानं पहिला श्वास घेतला, त्या पहिल्या श्वासाची आपल्या साक्ष द्यायला जवळ आपली आई होती. आईनं सांगितलं बाळा हे तुझे दादा, ही तुझी दीदी, हे तुझे पप्पा, बाबा, वडील, आई सांगू शकते. आईचा श्वास आणि आपण आपल्या आईच्या पोटात असताना आपला श्वास वेगळा नाही, तो एकच आहे. आईनं खालेलं अन्न आपण आपल्या आईच्या पोटात आहे. अन्न आई खाती आणि वाढ आपली होते. काही चमत्कार आहे. तिनं कळा देऊन जन्म दिला. महाराजांनी गायलं आईशी कळवळ्याची जाती. जी कळा देऊन जन्म देते तिलाच कळवळ्याची जात म्हणतात. पहिला श्वास आईच्या साक्षीनं घेतला. परदेशी कुटुंबात आलोय, मातोश्रीं करता मी बोलतोय. आईचे शेवटचे श्वास सुरू असताना किमान आपण आपल्या आईच्या जवळ असावं. आणि भाग्यवान असेल ती आई आणि भाग्यवान असेल तो मुलगा, लेक. जन्म देणाऱ्या आईचा श्वास कदाचित आपल्या मांडीवर जावा. मला वाटतं ते आईचं वैकुंठ असेल. समारोप करतो मी. त्या बहिणाबाईंचे शब्द आहे, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. गरिबी आपण पाहिली, आम्ही पाहिली. आमच्या आत्या माहेराला आल्या ना, जगन पाटील, जगन शेठ, संपत दादा, आमच्या आत्या आल्या ना, आजी होती घरात तोपर्यंत आत्याची पिशवी कधीच रिकामी गेली नाही.
हे माझं नाही, प्रत्येकाच्या घरातलं बोलतोय. पण त्यानंतर बदल घडू शकतो का? माहेरातली आई जिवंत आहे. माहेरातून सासरवाशी निघाली, तिची पिशवी रिकामी जाणार नाही का? माहेरात आई आहे. आयुष्यभर परमार्थ केला, वाऱ्या केल्या, सेवा केली, पैसे मिळवले, पण त्या पैशावाल्यालाही, परमार्थिकालाही, कीर्तनकार महाराजाला सुद्धा गेलेले आईबाप पुन्हा मिळवता येणार नाही. पण मला समारोपाचं वाक्य बोलायचंय, ज्यानं जिवंतपणे मरेपर्यंत आईची बापाची सेवा केली, त्याला देव भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. आणि याचं उदाहरण आहे पुंडलिकाच्या भावार्था. गोकुळी हुनी झाला येता. संपवतोय मी कीर्तन. या परिवाराच्या, परदेशी परिवाराच्या आईसाहेब गेल्या. दुधावरची साय गेली, वासराची गाय गेली, लेकरांची माय गेली. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. बोलावू मी तुला आजी कोणत्या उपायी. तू माऊली हुनी माया, चंद्राहुनी शीतळ, पानियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. या संपूर्ण परदेशी परिवाराला आई गेल्याचं दुःख वियोग आहेच आहे. आज निरोप देण्याचा दिवस आहे. त्यानिमित्तानं हे पिंडदान, हे ज्ञानदान, ब्राह्मणदान, वस्त्रदान, अन्नदान हा सर्व विधी आज या परदेशी परिवाराकडून अनिल सिंग दादांच्या वतीनं संपन्न होतोय. आपणा सर्वांच्या वतीने मातोश्री छबुआई मदन सिंग परदेशी या माऊलीच्या, या आईच्या आत्मतत्वाला विनम्र भावाने आदरांजली, श्रद्धांजली वाहतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली. खुर्ची द्या. थोडं भजन करा तुकोबारायांचं. तुकाराम 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 हे तुकाराम 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 तुकाराम. आमच्या अकोल्यातले प्रतिथयश संपन्न उद्योजक अमोल शेठ देशमुखही मला दिसतायत. त्यांनाही नमस्कार. आमचे शिवाजी राजे खरणारे, त्यांनाही नमस्कार करतो. सेवेला विराम देतो. चाल नाही ना म्हणायची. सगळ्या भजनी मंडळींची अनुमती घेतो, कासारवाडीकरांची, आणि आपण दिलेल्या सेवेच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. समारोप करायचा ना. ऐसे असता भय कवर, ऐसे असता भय कवर. ऐसे आसता बयक बन, ऐसे आसता बयक बन. शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. तैसे आसा वे संसारी, तैसे आसा वे संसारी. तैसे आसा वे संसारी, ऐसे आसा वे संसारी. जोबरी प्राचीनाची दोरी, जोबरी 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 प्राचीनाची
श्रमातया कधी येशिला श्रमातया कधी रे येशिला ही माझी प्रार्थना राम रघुनंदना जो मेरी प्रार्थना जो मेरी प्रार्थना दो जो प्रार्थनाची दोरी तैसे आशा तैसे आशा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिये रे वाकुडे उत्तरे करा क्षमा करा नाही उच्चारिला अधिकार मी करा क्षमा करा मनीनानेश्वरा राखाबायापैकी करा करा क्षमा करा तू महाराज तुम्ही नामदेव तुकाराम तुकाराम तुकाराम. आज या ठिकाणी अनिल मदनसिंग परदेशी यांच्या मातोश्री कैलासवासी गंगा भागीरथी छबुबाई मदनसिंग परदेशी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं जमलेले सर्वच आप्तेष्ट नातेवाईक ग्रामस्थ भावबंध सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील धार्मिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर परदेशी कुटुंबाच्या प्रेमस्थळ या ठिकाणी जमलात आणि या मातोश्रींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं जी काही सेवा ज्ञानदानाचं काम या ठिकाणी केलं ते आमचे आदरणीय हरिभक्तपरायण विवेकजी महाराज केदार एकनाथ महाराजांच्या अभंगावरती पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनीही राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी या नाथरायांच्या अभंगावरती संसारामध्ये जीवन कसं जगावं अगदी तंतोतंत दिलेले प्रमाण अमृतवचन जरी म्हटलं तर अगदी उंच असा सखोल अभ्यास व्यक्तिमत्व त्यांनी आपल्या अमृतमय वाणीनं खरखरच आम्हाला या ठिकाणी प्रबोधित केलेलं आहे. त्याबद्दल मी या ठिकाणी परदेशी परिवाराच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं भजनी मंडळाच्या वतीनं महाराजांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यानंतर आजच्या या कीर्तनासाठी
खरंच या कीर्तनाचा रंग भरण्याकरता ज्यांनी साथ केली ते आमचे मृदुंगाचार्य हरिभक्त परायण अभिजित महाराज गिरी. सुंदर असा मृदुंगाचं साथ या ठिकाणी केली, त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर गायनाचार्य नवनाथ महाराज गडाख, किरण महाराज आपलं निवृत्ती महाराज सानप आणि उत्तम महाराज भाबड. सुंदर असं गायनाचं काम या ठिकाणी त्यांनी केलं, त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमचे हार्मोनियम वादक संपत बाबा सहाने, त्यानंतर दोन्ही चोपदार रामारी महाराज दराडे, खैरनार बाबा, या दोन्ही चोपदारांनी सुद्धा उत्कृष्ट असं काम या ठिकाणी आपली सेवा केली. त्यानंतर या ठिकाणी हा आवाज तुमच्यापर्यंत खरोखर सुंदरपणे पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं ते आमचे आदरणीय हरिभक्त परायण राम महाराज कांडेकर. सुंदर असं, आणि त्याच नंतर या ठिकाणी खरोखर तुकोबारायाची वेशभूषा ज्यांनी केली ते आमचे किरण महाराज सानप. सुंदर असं निश्चितच त्यांनी वेशभूषा करून तुकोबारायाचं या ठिकाणी खरोखर तुकोबाराया साक्षीभूत या ठिकाणी आपल्या गावामध्ये उतरवल्याचा अनुभव यांनी आणू दिला. त्यानंतर आमचे यूट्यूब साईनाथ यूट्यूबवाले भालेराव महाराज या ठिकाणी हा कार्यक्रम प्रसारित करताय, त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी जे काही मान्यवर उपस्थित आहेत त्यामध्ये नळवडी गावचे भाऊ पाटील शेळके, प्रभाकर महाराज सानप नांदूर गावचे आणि मारुती दराडे. त्यानंतर अनिल भाऊ हे मार्केट कमिटीमध्ये कामाला असल्या कारणानं त्या ठिकाणून नांदूरवरून कांदा व्यापारी काशीनाथजी मुंगसेसेठ, त्यानंतर भाऊसाहेब भाबड आदी करून हमाल मापारी अधिकारी मार्केट कमिटीचा भरपूर वर्ग या ठिकाणी जमा झालेला आहेत. त्यानंतर आपल्या परिसराचं नेतृत्व, आपल्या परिसराचे जे काही मान्यवर आहेत त्यामध्ये जगनशेठ बाबड, जगनशेठ खैरनार, संपत शेठ खैरनार आदी करून आमचे तंटामुक्ती बबनदादा काशीनाथ, असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. तरी मी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी एक दोन श्रद्धांजली आपण घेऊया, कारण वेळेअभावी या ठिकाणी आपण प्रथमतः आपले जगन पाटील भाबड यांना मी विनंती करतो, आपण या मातोश्रीवरती श्रद्धांजली पर दोन शब्द बोलायचं आहे. उपस्थित शोकाकुल बंधूंनी भगिनी, आज 1 वर्ष झालं सोनेवाडी गावातील आणि कासारवाडीचे रहिवासी झालेले परदेशी परिवार, त्यांची माऊली छबूबाई मदनसिंग परदेशी या गेल्यामुळं त्या कुटुंबाला दुःख होणं साहजिक असते. आता मदन दादा काही दिवसापूर्वी गेले आणि मदन दादाचा स्वभाव, मदन दादाची वागणूक खूप म्हणजे लोकांना आवडत होती. ते चासला विडी कारखाना होता, तिथं ते होते कारकून म्हणून, काही दिवस नांदूरला जायचे, इतका स्वभाव चांगला. ते गेल्यानंतर दुर्दैवानं माऊली गेली. गेल्यानंतर अनिल असल, अनिलची बहीण कल्पना असल, हे पोरके झाले. कारण आई वडील गेल्यानंतर जे दुःख होतं ते एवढं भयंकर दुःख त्यांना झालं. परंतु चुलते असतील, काकी असतील किंवा चुलत भाऊ असतील, त्यांनी त्यांच्याकडे लक्ष देऊन खूप चांगले लक्ष दिलं. आणि हे करीत असताना दोघांनी बी, छबूबाईंनी बी, मदनसिंग दादांनी बी अनिलला चांगले संस्कार केले. ते संस्कार केल्यामुळं आज अनिल समाजामध्ये चांगला वावरत आहे. आणि हे शेवटी आईवडिलांचं जे कर्म असतं आणि जे वागणं असतं ते आपल्या मुलाबाळावर पडल्यानंतर ते खूप चांगलं असतं. म्हणून समाज त्यांचं नाव काढतो. आज एवढी मंडळी आली अनिलच्या प्रेमामुळं. म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या भगिनी छबूबाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या आत्म्यात शांती लागो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तसंच
आपल्या परिसराचं भूषण आदरणीय आपले केदार महाराज यांची जी बोलण्याची वाणी आणि कीर्तनाची चाल आणि बोलणं हे प्रत्येकाला आवडतं. आणि आज ऐवजी त्यांनी आई आई म्हणजे काय, बाळ म्हणजे काय, हे जे चांगलं कीर्तनरूपी सेवा केली त्याबद्दल तास पंचक्रोशी आणि कसारे गाव आणि परदेशी प्रवाहातर्फे त्यांचे दुःख अंतकरणाने स्वागत करतो. यानंतर जगनशेठ खैरनार या ठिकाणी अजूनही मान्यवर या ठिकाणी सोनेवाडी गावचे गोरक्षेठ थेटे, त्यानंतर चासगावचे शिवाजी पाटील खैरनार, अजून अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या दुःखदमय प्रसंगी खऱ्या अर्थाने माझ्या अगोदर ज्यांनी त्यांचा परिचय करून दिला आहे, अनिल परदेशी आणि त्यांची बहीण कल्पना, हे दोघांची मातोश्री जाण्याने त्यांना दुःख आहेच आहे. परंतु महाराज त्यांचं दुःख एक सांगितलं पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलीचा पती जाणं हे सगळ्यात वाईट होतं. आणि ते वाईट असतानाही त्या गंगा भागीरथी चबुताईंनी आपल्या मुलीला योग्य ते असं मार्गदर्शन करण्याचं काम केलं आणि त्यांचे मुलं देखील वाढवण्याचं काम त्या मौलीने केलं. आणि ह्या ठिकाणी सांगितलं पाहिजे, वारकरी संप्रदायामध्ये विवेकजी महाराज तुम्ही जे कठोर शब्द वापरतायत तो एक खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरीचा एक प्रसाद लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करतायत आणि वारकरी संप्रदायाला एक वेटेज देत आहे. म्हणून तुमचे या ठिकाणी आभार मानतो. आणि वारकरी संप्रदायामध्ये तर तुम्ही जो सांगितलं आहे का एक पोरगळपणा चालला आहे, खरी वस्तुती आहे. कुठंतरी आपण एका वारकरी संप्रदायाच्या बाहेर जातो, ते जायला नको आहे. परंतु नवीन चाली आणणं, नवीन विचार आणणं, कुठंतरी वारकरी संप्रदायाला सोडून जाणं हे सगळं चुकीचं आहे. म्हणून तुम्ही जे प्रबोधन करताय आणि तुमची या ठिकाणची सासरवाडी आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी येऊन प्रबोधन केलं, तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि अनिलला आणि त्यांच्यामुळं बहिणीला जे दुःख झालं आहे, त्या परिवाराला जे दुःख झालं आहे, ती सहन करण्याची शक्ती आणि त्या माऊलीला, कारण त्या आज खरा हे पिंडदान करून वर्ष श्राद्धाचा ते त्या माऊली आपल्यातून सुटत आहेत, त्यांना देखील परमेश्वराने एक चांगली जागा द्यावी अशी मी माझ्या वतीनं, उपस्थितांच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या ठिकाणी माजी सभापती विनायक तांबे उपस्थित झाले, त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यानंतर सोनेवाडी वजनी मंडळ, चास वजनी मंडळ, नळवाडी वजनी मंडळ, आपणही या ठिकाणी उपस्थित राहून आपली सेवा केली त्याबद्दल आपलंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी परदेशी परिवाराच्या वतीने विनंती आहे, कृपया स्नेह भोजन केल्याशिवाय कोणी जायचं नाही.